बघा, टेस्टिंग अँड मेंटेनन्स हा सब्जेक्ट शिकताय तुम्ही, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेस्ट, तर तशा रूटिंग टेस्ट, टाईप टेस्ट, सप्लिमेंटरी टेस्ट, ह्या वेगवेगळ्या टेस्ट बघितल्या ना तुम्ही. रूटिंग टेस्ट तुम्हाला कंपल्सरी रूटिंगनी करावं लागते. त्याच्यानंतर टाईप टेस्ट तुम्ही 100तून 1-2 सॅम्पलवर करता. त्याच्यानंतर सप्लिमेंटरी टेस्ट ही ज्यावेळेस कस्टमरने कन्झ्युमरनी रिक्वायरमेंट केली त्याच वेळेस केली जाते. आणि स्पेशल टेस्ट ही स्पेशालिटी काय आहे त्याच्यावर केली जाते. हे झालं टाईप्स ऑफ टेस्टिंग. टाईप्स ऑफ टेस्टिंग 3 टाईपचे मेथड आहेत. एक डायरेक्ट मेथड, कोणती? डायरेक्ट मेथड. दुसरी इनडायरेक्ट मेथड आणि तिसरी रिजेनरेटिव्ह मेथड. माहिती आहे ना तुम्हाला? डायरेक्ट, इनडायरेक्ट, रिजेनरेटिव्ह. आता यातली आपण रिजेनरेटिव्ह मेथडकडे बघू. तर ही रिजेनरेटिव्हमध्ये तुम्हाला हॉपकिन्सन टेस्ट माहीत असेल, स्वीपर्नर टेस्ट, ट्रान्सफॉर्मरमध्ये बॅक टू बॅक ट्रान्सफॉर्मर आठवते तुम्हाला, टेअरमध्ये शिकले असाल तुम्ही. आणि आता ही बॅक टू बॅक टेस्ट आहे हॉपकिन्सनची. इथं मोटर आणि जनरेटरचं आपल्याला हे करायचं आहे. ओके, सगळ्यात पहिले आपण काय करू, तुम्हाला सप्लाय सांगू. हे बघा, हा आपला रेक्टिफायर युनिट आहे. हा काय करतोय, 3 फेज सप्लायचं कन्व्हर्जन DC मध्ये करतो. ओके, तर हा रेक्टिफायर आहे आपला रेक्टिफायर युनिट. हा 230 व्होल्ट DC आउटपुट देण्याचं काम करतो 100 अँपिअरपर्यंत. ओके, आणि इथं तुम्ही बघू शकतात. आता हे काय व्होल्टेज, करंट रेटिंग आणि हे व्होल्टेज रेटिंग. 400 व्होल्टचा सप्लाय इनपुट आहे आणि इथं आपण 100 व्होल्ट व्होल्टेज दिला. आता व्होल्टेज आपण थोडं वाढवून 100 देऊन टाकू. ओके, तर हे झाला तुमचा इनपुट सप्लाय. आता हा इनपुट सप्लाय आपण कोणाला दिला आहे, ह्या मोटरला. हे स्विच आहे, हे स्विच या पॅनलचं आहे, हे स्विच त्या पॅनलचं आहे आणि हे तिसरं जे आहे ह्या पॅनलचं आहे. ओके, तर हे वर्क बेंच आपला DC शंट मोटर जनरेटरचा, DC शंट मोटर जनरेटरचा. तर ही तुमची DC मोटर आहे. ओके, ही DC मोटर, याची स्पेसिफिकेशन बघू शकता तुम्ही. 220 व्होल्टचा सप्लाय आहे, 12 अँपिअरचा करंट आहे आणि 1500 अँपिअरची रेटिंग आहे, नेमप्लेट. ओके, त्याच्यानंतर क्लास B इन्सुलेशन आहे, 3 HP मोटर आहे, शंट टाईप मोटर आहे आणि करंट रेटिंग 0.6 अँपिअर आहे, फुल लोड करंट. तर हे शंट मोटरचं आहे. त्याच पद्धतीने जनरेटरचं स्पेसिफिकेशनसुद्धा आहे. जनरेटरचं स्पेसिफिकेशन, तर हे 220 व्होल्टचं 1.8 किलोवॅट 6.8 अँपिअरचं क्लास B टाईपचं 1500 RPMचं जनरेटर आहे, शंट जनरेटर आणि शंट मोटर. आता बघा, हॉपकिन्सन टेस्टमध्ये काय केलं जातं, मोटरला जनरेटर कनेक्ट केलं जातं आणि जनरेटरचा सप्लाय परत मोटरला दिला जातो. कसा ते बघून घ्या. तर पहिले हे समजून घ्या तुम्ही. ओके, मोटर काय करते, मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करते. मोटर काय करते, मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करते. जनरेटर काय करते, मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करते. ओके, तर इथं 2 पद्धतीने सप्लाय ट्रान्सफर होतो, मोटर टू जनरेटर आणि जनरेटर टू मोटर. म्हणून याला रिजेनरेटिव्ह ब्रेकिंग टेस्टसुद्धा म्हणतात. याला काय म्हणतात, रिजेनरेटिव्ह टेस्टिंग. कारण मोटरने काय केलं आहे, मेकॅनिकल एनर्जी दिली आणि जनरेटरने काय केलं, तीच मेकॅनिकल एनर्जी घेऊन परत काय केलं, इलेक्ट्रिसिटी तयार केली. तयार झालेली इलेक्ट्रिसिटी परत मोटरला दिली आणि अशा पद्धतीने सप्लाय सर्क्युलेट केला आहे. तर ही टेस्ट आपण वापरतो मोठ्या मोटरमध्ये. तर याच्यामध्ये लॉसेस कसे होतात, कमी होतात. शांत बसा रे, लॉसेस कमी होतात आणि ही इफेक्टिव्ह मेथड आहे. येतं लक्षात? तर याच्यामध्ये कनेक्शन कसे ते समजून घेऊ आपण. आता कनेक्शन समजून घेण्यासाठी बघा, तर सगळ्यात पहिले सप्लाय आला. ओके, सप्लायमध्ये काय आहे, काय दिसते तुम्हाला, हे इनपुट आहे. तर हा इनपुट सप्लाय आहे, हा तुमचा इनपुट सप्लाय पॉझिटिव्ह, हा तुमचा निगेटिव्ह. आता पॉझिटिव्ह काय केलं आपण, Lला दिला, तर त्याच्यामध्ये 3 पॉईंट स्टार्टर आहे. माहिती आहे ना तुम्हाला 3 पॉईंट स्टार्टर. तर DC शंट मोटरचं 3 पॉईंट स्टार्टर आपण इथं बघू. तर L इज कनेक्टेड. बघा, हा सप्लाय दिला आहे Lला. L काय केलं आहे, अशा पद्धतीने कनेक्ट केला. आता A आर्मेचरचं टर्मिनल कोणाला कनेक्ट आहे, आर्मेचरला, Aला कनेक्टेड आहे. त्याच्यानंतर फील्डचं टर्मिनल कोणाला कनेक्टेड आहे, फील्डला कनेक्टेड आहे. पण सिरीजमध्ये काय लावलं, एक ॲमीटर लावलं आहे. सिरीजमध्ये काय लावलं आहे, ॲमीटर लावलं आहे. आणि पहा, याचा आर्मेचर, याची फील्ड, हे जे निगेटिव्हचे टर्मिनल आहेत ते काय केले, वापस पाठवून दिले आपण. ओके, तर आता हे कनेक्शन समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर बघा, पहिले काय केलं आपण,
यल टर्मिनल म्हणजे पॉझिटिव्ह सप्लाय जो आहे एलला लावला. पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या अक्रॉस काय केलं, एक व्होल्टमीटर लावलं. फील्ड वाइंडिंगचा सप्लाय एफला दिला. एफ काय केलं आहे, रिटर्न दिलं आहे. त्याच्यानंतर सिरीजमध्ये आर्मेचरच्या सिरीजमध्ये ॲमिटर लावलं आहे. आर्मेचरचं रिटर्न निगेटिव्हला दिलं आहे. जनरेटरचं पण रिटर्न निगेटिव्हला दिलं आहे. आणि जनरेटरचा एक जी फील्ड वाइंडिंग आहे त्या फील्ड वाइंडिंगचं रिटर्न कुठं दिलं आहे, पॉझिटिव्हला दिलं आहे. म्हणजे याचं रिटर्न याला दिलं आहे आणि याचा सप्लाय याला दिला. अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर आहे. तर हे सर्किट डायग्राममध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा, या साईडना सप्लाय आहे. ओके, हे फ्यूजेस आहेत. हे तुमचं स्विच, MCB स्विच. तर फ्यूजमध्ये तुम्हाला माहिती आहे हे रिवायरेबल फ्यूज आहे. इथून सप्लाय दिला, हा पॉझिटिव्ह टर्मिनल आपण कनेक्ट केला आहे. कशाला, एलला कनेक्ट केला आहे. ओके, पॉझिटिव्ह एलला कनेक्ट केला. आर्मेचर कनेक्ट केलं आहे आर्मेचरला. फील्ड कनेक्ट केली सिरीजमध्ये ॲमिटर लावून फील्डला. ओके, आर्मेचर आणि फील्डचं दोन्ही रिटर्न लावलं आहे निगेटिव्हला. येतं लक्षात. त्याच्यानंतर याच्या अक्रॉस एक व्होल्टमीटर लावलं आहे. कशाच्या, सप्लायच्या. किती सप्लाय येतो आहे, किती व्होल्टेजचा सप्लाय आहे त्याच्या अक्रॉसमध्ये एक व्होल्टमीटर लावलं आहे. आता ह्या साईडला बघा, ह्या साईडला काय केलं रे, आर्मेचरच्या सिरीजमध्ये काय लावलं, एक ॲमिटर लावलं आहे. ओके, आर्मेचरच्या सिरीजमध्ये फील्ड वाइंडिंगच्या सिरीजमध्ये एक ॲमिटर लावलं आहे. त्याच्यानंतर फील्ड वाइंडिंगचा तो जो सप्लाय आहे रिटर्न दिला याला, कशाला, पॉझिटिव्हला. आणि निगेटिव्हचा सप्लाय, एक मिनिट, हा राहिला वाटतो निगेटिव्हचा, बंद कर बेटा. हा निगेटिव्हचा सप्लाय आपण काय करतोय, निगेटिव्हला लावतोय. त्याचा निगेटिव्ह इकडे लावायचं राहिलं होतं. तर हे जे डायग्राम दाखवले आपण याच पद्धतीने कनेक्शन केलेले आहेत. ओके, आता सप्लाय चालू करा. ओके, हे आहे तुमचं DOL स्टार्टर. ओके, DOL आहे का, नाही, 3 पॉईंट स्टार्टर. DOL स्टार्टर कुठं वापरतात, AC इंडक्शन मोटरमध्ये. तर याला आपण काय करू, पहिले ऑन करू. काय दिसेल तुम्हाला, मीटरिंग दिसेल. हे काय रे, स्पीडोमीटर. RPM मध्ये हे व्होल्टेज. आता किती व्होल्ट अप्लाय केला आपण, 97-96 व्होल्ट दिलं आहे. नो लोड करंट किती आहे, 0.305 ॲम्पियर. ओके, नो लोड करंट. त्याच्यानंतर नो लोड तो करंट जनरेट किती करंट होतो आहे, 0.01. ॲक्च्युली झिरोच व्हायला पाहिजे पण ते फ्लक्च्युएशन थोडं दाखवतं स्टे आणि तिकडं झिरोचे. ओके, आता आपण काय करू, याला चालू करू. चालू केल्याच्यानंतर तुम्हाला काय दिसेल, स्पीड वाढलेली दिसेल. ओके, आणि कसं आहे, भयानक करंट दिसतं आहे. किती, 1.58 ॲम्पियर. ओके, त्याचे टर्मिनल इंटरचेंज झालेत, त्याच्यामुळे तो निगेटिव्ह दाखवायला लागला. आणि ह्याचा करंट हा मोटरचा साईडचा आहे. जनरेट तिकडं होतं आहे, मोटरच्या साईड इकडं आहे. आणि त्याच्या अक्रॉस तुम्ही जर एक व्होल्टमीटर कनेक्ट केलं तर तुम्हाला ते कळून येईल. ओके, आता बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. ही मोटर आहे, ही काय करते, इलेक्ट्रिकल एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करते. हे मेकॅनिकल एनर्जी जनरेटरला जाते. जनरेटर काय करतं, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये त्या मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन करतं आहे. आणि हे परत बॅक आपण कोणाला देतो आहे, मोटरला देतो आहे. तेच आपण तिथं केलं आहे, तिकडं मेकॅनिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं आणि परत ते मेकॅनिकल एनर्जी जनरेटरला पोहोचते आणि त्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार होते. ती तयार झालेली इलेक्ट्रिसिटी परत फीडबॅक पुढे मोटरला येतं. लक्षात, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. तर या टाईपच्या टेस्टला आपण काय म्हणतो, हॉपकिन्सन टेस्ट म्हणतो. काय म्हणतो, हॉपकिन्सन. का बरं हॉपकिन्सन म्हणतो, कारण हॉपकिन्सन नावाच्या सायंटिस्टने या टेस्टचा आविष्कार केला होता. त्यानं काय केलं होतं, जनरेटर परत मोटरला इनपुट दिलं होतं. आणि याने काय होणार आहे, यानं आपण वेगवेगळे पॅरामीटर फाइंड आउट करतो. कोणकोणते, इफिशियन्सी. त्याच्यानंतर DC मध्ये पॉवर फॅक्टर काय आला बेटा, DC मध्ये पॉवर फॅक्टर वगैरे नसतो, पॉवर फॅक्टर नाही कॅल्क्युलेट करत. त्याच्यामध्ये व्होल्टेज रेग्युलेशन, त्याच्यानंतर इफिशियन्सी, कॉपर लॉस, आयर्न लॉस किंवा तत्सम लॉसेस, छोटे छोटे लॉसेस जे ब्रश लॉस असतात किंवा बॅक EMF असतो. तर हे सगळे पॅरामीटर आपण त्याला फाइंड आउट करतो आणि त्या मोटरचा
टॉर्क वर्सेस आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक, स्पीड वर्सेस आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक, हे सगळं त्याची कुंडलीच काढतो थोडक्यात मोटरची. आणि टेस्टिंग केली की आपल्याला कळतं की ती मोटर कशी आहे, तिचं लाईफ कशी आहे, तिचा परफॉर्मन्स कसा आहे, एनर्जी कॉन्झर्वेशन किती करू शकते, असं बरंच काय काय आपल्याला माहीत होतं. म्हणून ही टेस्टिंग करायची. येतं लक्षात? समजलं? सगळ्यांना समजलं? चला बंद करा. सगळ्यांना समजलं ना?